Hello friends, today we will learn a new topic and name of the topic is application of it. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ इट. वाक्यामध्ये इट कसे वापरले जाते आणि त्याचा अर्थ काय असतो हे आपण डिटेलमध्ये एक्झाम्पलच्या आधारे देखील शिकणार आहोत. फ्रेंड्स, ॲप्लिकेशन ऑफ इटमध्ये इट हे एक प्रोनाउन आहे आणि इटचा काय व्यापक अर्थ आहे आणि इट हा इंग्रजीमधील खूप लोकप्रिय प्रचलित असा शब्द आहे. In many sentences we are using it in the beginning part and it is coming in the sentence for not any particular meaning. आणि वाक्यामध्ये मित्रांनो इट हे काही पर्टिक्युलर मीनिंगसाठी येत नसते, तर ते फक्त वाक्याची सुरुवात करण्यासाठी येत असते. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल इंट्रोडक्टरी इट. इंग्रजी भाषेतील वाक्यरचनेत इट या शब्दाचा वापर फार लोकप्रिय आहे, फार प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ काही विशिष्ट या अर्थाने न घेता इट या शब्दाचा काही विशिष्ट अर्थ नाही. वाक्याची सुरुवात करण्यासाठी इट हा शब्द वापरला जातो. काही वेळा या प्रयोगाला अवैयक्तिक प्रयोग असेही म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, इट या शब्दाला वाक्यामध्ये काही विशिष्ट अर्थ नसतो, परंतु याचा वापर हा खूप व्यापक आणि खूप लोकप्रिय आहे. आपण काही वाक्यामध्ये इट हे सुरुवातीला वापरतो, परंतु काही विशिष्ट अर्थासाठी आपण इट हे वापरत नाही. तर वाक्यामध्ये फक्त आपण यूज करावा यासाठी आपण इटचा वापर करत असतो. आणि आता आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो लेट अस लर्न इन डिटेल. तर चला तर मग मित्रांनो, इटची काही वाक्य पाहूया. नाउ वी विल लर्न द एक्झाम्पल्स अँड विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स we will learn how to use it, what is the application of it in the sentence. First sentence is given, it is morning now. आता सकाळ झाली आहे. मित्रांनो, या वाक्यामध्ये आता सकाळ झाली आहे या वाक्यामध्ये इटला काही विशेष अर्थ नाही. बट फ्रेंड्स, इट इज यूज ओनली इन द बिगिनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. त्याला काही विशिष्ट अर्थ नाही किंवा काही विशिष्ट अर्थासाठी वापरलेला नाही, तर आपण फक्त वापरण्यासाठी म्हणजे यूज करण्यासाठी आपण सेंटेन्समध्ये सुरुवातीला इट हे ॲप्लिकेशन किंवा इट हे प्रोनाउन वाक्यामध्ये घेत आहोत. नाउ लेट अस सी फ्रेंड्स नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज इझी टू डू सो. हे करणे सोपे आहे. आता मित्रांनो, इट म्हणजे काय? हे किंवा ते या अर्थाने आपण इट हे प्रोनाउन किंवा इट हा इंग्रजी वर्ड वापरत असतो. परंतु या वाक्यामध्ये आपण जर बघितले तर इटचे कोणत्याच अर्थाने मराठीमध्ये आपण भाषांतर किंवा मराठीमध्ये वापर केलेला नाही, तर आपण फक्त तो शब्द इंग्रजीमध्ये सुरुवातीला घेत आहोत. नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज 7 o'clock. 7 वाजले आहेत. इट इज अ मॅटर ऑफ फन. ही एक गमतीची गोष्ट आहे. सो इन दिस वे फ्रेंड्स, यू कॅन सी it application in a number of sentences in English language and so many sentences are starting with it word in the English language. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला खूप सारे इंग्रजीची वाक्य हे बघायला मिळत असतात ज्याची सुरुवात ही इट ह्या शब्दाने होत असते, परंतु तो काही विशिष्ट अर्थ आपल्याला त्यातून देत नसतो. नाउ वी विल लर्न सम मोर एक्झाम्पल्स. इट इज पॉसिबल टू गो. जाणे शक्य आहे. नाउ हिअर फ्रेंड्स, व्हॉट इज गिवन? पॉसिबिलिटी इज गिवन. तेथे जाणे शक्य आहे किंवा जाणे शक्य आहे या अर्थाने आपण एक्झाम्पलमध्ये इट हे वापरत आहोत. नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज लेट नाउ टू रीच देअर. आता तिथे पोहोचायला खूप उशीर झाला आहे. नाउ इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन सी अ नंबर ऑफ एक्झाम्पल्स अँड इन एव्हरी एक्झाम्पल्स वी आर लर्निंग इट इज गिवन इन द बिगिनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. इट इज व्हेरी कोल्ड. खूप थंडी आहे. नाउ लेट अस सी फ्रेंड्स. इट इज आय. ती मी आहे. आणि या वाक्यामध्ये इट इज आय म्हणजे काय? इट याचा अर्थ हे किंवा ते या अर्थाने वापरला गेला आहे. मीन्स इन सम सेंटेन्स इट इज स्टँडिंग फॉर सम पर्टिक्युलर मिनिंग, हे किंवा ते यासाठी, परंतु काही वाक्यामध्ये त्याचा काहीच अर्थ नसतो. नाउ लेट अस सी फ्रेंड्स. इट इज वाईज टू हेल्प हिम. त्याला मदत करणे शहाणपणाचे आहे. अँड वी कॅन सी हिअर 3 men are there or 3 boys are there and they are holding the hand of each other, and so in this way they are trying to pull each other. So we can say it is wise to help him
त्याला मदत करणे शहाणपणाचे आहे. फ्रेंड्स, लेट अस लर्न द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ इट. इट इज नॉट प्रॉपर टू सिट हिअर. येथे बसणे योग्य नाही. Friends, we can observe one image is given there and some people are sitting on the grass on the road. We can say that this place is of road, or we can say that it is a crowded place. Friends, where do we sit generally? We sit on the bench, we sit in the garden, we sit in the temple. So all these places are good for sitting. So how can we frame the sentence? It is proper to sit on the chair. It is proper to sit on the bench. It is proper to sit in the temple. In this way, friends, we can use so many sentences. We can frame a number of sentences by using it in the beginning part of the sentence. Friends, now we will see the next example. It is a pleasure to see you. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. इटचा काही विशिष्ट अर्थ नाही. वाक्यामध्ये इट हे फक्त येत आहे, परंतु काही विशिष्ट अर्थासाठी नाही. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारचे अजून वेगळी वाक्य मराठीमध्ये बोलू शकतो आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. आपल्याशी बोलून मला आनंद झाला. इट इज नाईस टू टॉक टू यू. इट इज नाईस टू मीट यू. तुम्हाला भेटून मला आनंद झाला. अशा प्रकारचे वाक्य मित्रांनो, तुम्हाला बोलून मला आनंद झाला, तुम्हाला भेटून मला आनंद झाला, अशी वेगवेगळी वाक्य आपण मराठीमध्ये आणि त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो आणि वाक्याच्या सुरुवातीला आपण इट हा शब्द वापरू शकतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस से इट इज वर्दी टू लिव्ह विथ हिम. त्याच्याबरोबर राहणे योग्य आहे. इट इज 2 o'clock शार्प. बरोबर 2 वाजले आहेत. इट इज 3 o'clock शार्प. आता 3 वाजले आहेत. इट इज 4 o'clock शार्प. आता 4 वाजले आहेत. आता 5 वाजले आहेत. यासाठी आपण कसे बोलू, तर इट इज 5 o'clock शार्प. इन दिस वे फ्रेंड्स, we can use it in the beginning part of the sentence and we can denote the timing. वरील सर्व वाक्यात कर्ता म्हणून इटचा वापर केला आहे. असे वाक्य तयार करण्यासाठी इट वापरले जाते हा पहिलाच शब्द आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक वाक्यामध्ये आपण इट कुठे वापरत आहोत, तर वाक्याच्या सुरुवातीला. We are using it in the beginning part of the sentence and that is known as the subject of the sentence. आपण इटला कर्ता म्हणून वाक्यामध्ये वापरत असतो आणि अशा प्रकारची खूप सारी वाक्य आपण तयार करतो आणि त्याचा यूज हा वाक्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिला शब्द म्हणजेच सुरुवातीचा शब्द म्हणून होत असते. फ्रेंड्स, इट इज यूज फॉर डिफरंट पर्पज. आपण इट हा शब्द किंवा इट हे प्रोनाउन वेगवेगळ्या कारणांसाठी वापरत असतो. वी यूज इट फॉर टाइम, डे, डिस्टन्स अँड वेदर. आपण इट हे कशासाठी वापरतो, तर आपण वेळ दर्शवण्यासाठी इट वापरतो. त्यानंतर डे म्हणजे दिवस, त्यानंतर अंतर आणि हवामान किंवा तापमान या सर्व गोष्टी डिनोट करण्यासाठी दर्शवण्यासाठी आपण इटचा वापर वाक्यामध्ये करत असतो. नाउ फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न हाऊ टू यूज इट फॉर डिनोटिंग द टायमिंग. वेळ दाखवण्यासाठी इटचा वापर वाक्यामध्ये कसा करावा हे आता आपण शिकूया. व्हॉट टाइम इज इट. काय वेळ झाला आहे. आता या वाक्यामध्ये मित्रांनो आपण इट वापरत आहोत, परंतु इट हे कुठे येत आहे, तर वाक्याच्या शेवटी येत आहे. इट इज 10:30. आता 10:30 वाजले आहेत. आता किती वाजले आहेत, तर आता 10:30 वाजले आहेत. इट इज लेट. खूप उशीर झाला आहे. इट इज टाइम टू गो होम. घरी जाण्याची वेळ झाली आहे. आता मित्रांनो, ही सारी वाक्य वेळ दाखवत आहेत, परंतु इटचा या वाक्यामध्ये काहीच अर्थ नाही. काही विशिष्ट अर्थासाठी इट यामध्ये येत नाही आहे, तर फक्त आपण इट हे वाक्यामध्ये वापरत आहोत. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत इटचा वापर डे म्हणजेच दिवस यासाठी कसा करावा. व्हॉट डे इज इट. आज काय वार आहे. इट इज थर्सडे. आज गुरुवार आहे. इफ समबडी आस्क यू व्हॉट डे इज इट, तर आपण जर आज रविवार आहे सांगायचं असेल तर आपण काय बोलतो, इट इज संडे टुडे और इट इज संडे. अशा प्रकारे म्हणजे आज रविवार आहे. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन आन्सर द नेक्स्ट पर्सन हु इज आस्किंग अस क्वेश्चन. इट इज 16th मार्च. आज 16 मार्च आहे. आज काय आहे, तर 16 मार्च. इट वॉज माय बर्थडे येस्टरडे. काल माझा वाढदिवस होता. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन यूज इट फॉर डिफरंट पर्पज. आणि अशा प्रकारे मित्रांनो, इटचा वापर हा खूप प्रचलित आहे आणि खूप व्यापक आहे.
इट हे आपण खूप साऱ्या सेंटेन्समध्ये इंग्रजीमध्ये वापरू शकतो. नाउ फ्रेंड्स, वी विल यूज इट फॉर डिस्टन्स. आता मित्रांनो, आपण इट हे अंतर दर्शवण्यासाठी या वाक्यांमध्ये वापरणार आहोत. अंतर कसे दाखवावे हे आता आपण शिकूया. इट इज 3 किलोमीटर्स फ्रॉम अवर हाऊस टू द MG रोड. आमच्या घरापासून MG रोड 3 किलोमीटरवर आहे. मित्रांनो, आपण या वाक्यामध्ये इट हे कशासाठी दाखवत आहोत, तर इट इज 3 किलोमीटर्स म्हणजेच आपण डिस्टन्स दाखवण्यासाठी, अंतर दाखवण्यासाठी इट हे प्रोनाउन किंवा इट हा वर्ड आपण वापरत आहोत. हाऊ फार इज इट फ्रॉम औरंगाबाद टू पुणे. औरंगाबादपासून पुणे किती दूर आहे. सो इन दिस वे फ्रेंड्स, हाऊ फार इट इज फ्रॉम औरंगाबाद टू पुणे. इट फ्रॉम औरंगाबाद टू पुणे हे काय दाखवत आहे, तर हे डिस्टन्स दाखवत आहे. औरंगाबाद आणि पुणेमधील दोन वेगवेगळ्या प्लेसमधील अंतर हे इट या शब्दाने दाखवले गेले आहे. इट इज अ लॉंग वे फ्रॉम हिअर टू द रेल्वे स्टेशन. इथून रेल्वे स्टेशन खूप दूर आहे. रेल्वे स्टेशन इथून कुठे आहे, तर रेल्वे स्टेशन इथून खूप दूर आहे. सो इट इज शोइंग द डिस्टन्स. दोन वेगवेगळ्या प्लेसमधील अंतर हे आपण इट या शब्दाने दाखवत आहोत. वी कॅन वॉक होम. इट इज नॉट फार. आपण घरी चालत जाऊ शकतो, फार दूर नाही. आणि आपले घर कुठे आहे, तर आपले घर फार दूर नाही तर जवळ आहे आणि म्हणून आपण घरी चालत जाऊ शकतो. फ्रेंड्स, नाउ वी विल लर्न हाऊ टू यूज इट फॉर डिनोटिंग द वेदर. हवामान किंवा तापमान दाखवण्यासाठी इटचा वापर वाक्यामध्ये कसा करावा हे आता आपण शिकूया. इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. इट इज नॉट रेनिंग. पाऊस पडत नाही. आता मित्रांनो, इट या शब्दाचा वाक्यामध्ये काही विशिष्ट अर्थ नाही, तर आपण फक्त वाक्यामध्ये इट हा शब्द सुरुवातीला वापरत आहोत. इट इज स्नोविंग. बर्फ पडत आहे. इट रेन्स अ लॉट हिअर. इथे भरपूर पाऊस पडतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण वेगवेगळी वाक्य तयार करत आहोत आणि त्यामध्ये आपण वेदर म्हणजेच हवामान या वाक्यांमधून दर्शवत आहोत. इट रेन्स अ लॉट इन उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडतो. इट वॉज व्हेरी विंडी. जोरदार वादळ उठले. देर वॉज अ स्ट्रॉंग विंड येस्टरडे. काल खूप वादळी वारा होता. इन दिस वे फ्रेंड्स, सो मेनी सेंटेन्सेस वी आर लर्निंग which are denoting the distance, which are denoting the time or which are denoting the day. अशा वेगवेगळ्या रिझनसाठी, कारणांसाठी आपण इटचा वापर वाक्यात करत आहोत आणि सेंटेन्स शिकलेलो आहोत. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न सम सेंटेन्सेस which are starting from the it. And so how to frame these sentences? So starting is given. It is nice to plus dash means we can put the remaining part of the sentence and we can complete that sentence. So how to frame all these type of sentences? Let us learn. It is easy to solve the problem. It is easy to drive the car. It is difficult to solve the problem or it is difficult to drive the car. अशा प्रकारे मित्रांनो, आपण सुरुवातीला it is, त्यानंतर यापैकी कोणताही एक वर्ड वापरून त्यानंतर आपण to वापरून वाक्य तयार करू शकतो. It is impossible to climb on the mountain. It is impossible to reach Pune within an hour. अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य मित्रांनो आपण इट इज सुरुवातीला वापरून यापैकी कोणताही वर्ड सिलेक्ट करून चूज करून आपण खूप सारे सेंटेन्सेस तयार करू शकतो. इट इज डेंजरस. इट इज सेफ. इट इज एक्सपेन्सिव्ह. इट इज इंटरेस्टिंग. इट इज नाईस. इट इज नाईस टू मीट यू. अशा प्रकारची खूप सारे वेगवेगळे वाक्य आपल्याला तयार करता येतात. इट इज वंडरफुल प्लेस. अशा प्रकारे मित्रांनो आपण खूप सारी सेंटेन्सेस तयार करत आहोत, शिकत आहोत. इट इज टेरिबल. आणि खूप सारी वाक्य आपण शिकलो आहोत ज्या माध्यमातून आपल्याला कळत आहे की इटचा वापर कुठे करावा, इटचा वापर हा कोणत्या अर्थाने येतो आणि काही वाक्यांमध्ये इटचा अर्थ हा असतो की नाही हे देखील आपल्याला या माध्यमातून कळलेले आहे. नाउ वी विल सी सम मोर एक्झाम्पल्स. इट इज नाईस टू सी यू अगेन. तुम्हाला पुन्हा भेटून खूप आनंद झाला. इट इज इम्पॉसिबल टू अंडरस्टँड हर. तिला समजून घेणे अशक्य आहे. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल इट इज स्टँडिंग फॉर नो मिनिंग. म्हणजेच या वाक्यामध्ये इटला काहीही अर्थ नाही. म्हणजे काही वाक्य ही अशी असतात ज्यामध्ये इटचा अर्थ हा हे किंवा ते असतो, परंतु काही वाक्यामध्ये इटला काहीच अर्थ नसतो.
इट वॉज नॉट इझी टू फाइंड युअर हाऊस. तुमचे घर शोधणे सोपे नव्हते. अशा प्रकारची खूप सारी वाक्ये मित्रांनो आपण शिकलेलो आहोत. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कम्प्लिटेड ॲप्लिकेशन ऑफ इट. अशा प्रकारे मित्रांनो आपण इटचा वापर वाक्यामध्ये कसा करावा, त्याचा अर्थ काय होत असतो, हे सर्व नियम्स आपण एक्झाम्पल्सच्या आधारे शिकलेलो आहोत. थँक्यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.